मी फिर्यादी आहो, पीडित आहो मी. आणि माझ्या प्रकरणामध्ये पोलीसवाले इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या विरोधात आता नागपूरच्या हायकोर्टामध्ये केस लावणार आहो पुढच्या महिन्यामध्ये 8 तारखेच्या नंतर. तर त्याच्यामुळे पोलीसवाले मला संपवण्याच्या मागे लागले आहे आणि माझ्यासोबत लैंगिक अत्याचार करून मला संपवण्याचा त्यांनी षड्यंत्र आणि कटकारस्थान रचलेलं आहे सर्व वर्धेच्या सेलूच्या नागपूरच्या पोलीसवाल्यांनी. आणि माझ्यासोबत मी जिथं जिथं जातो तिथे माझ्यासोबत रात्री 12च्या नंतर गाड्या घेऊन येते आणि लैंगिक अत्याचार करते आणि मला झोपेमधून उठून माझ्यासोबत लैंगिक अत्याचार करते आणि माझा व्हिडिओ वगैरे बनवते. आणि वर्धेच्या मनीष मोबाईल ह्या दुकानदारांनी माझी CD पण विकली आहे म्हणते लैंगिक अत्याचाराची. पोलीसवाल्यांनी जे लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ बनवले त्यांची CD बनवून त्यांनी विकली असं मला माहीत पडलं मागं. आणि पोलीसवाल्यांनीच त्याला CD बनवायसाठी सांगितलं होतं असं पण मला माहीत पडलं. पण मी जेव्हा त्याला विचारायला गेलो त्याच्या दुकानामध्ये, वर्धेच्या बसस्टॉपच्या समोर त्याचं दुकान आहे, तर त्यांनी मला साफ मनाई केली आणि मला अशी कोणती CD नाही विकत आहो म्हणे मी. तर आता ते कोर्टामध्ये पुढच्या महिन्यात केस लागल्यावर माहीतच पडेल चौकशी केल्यावर. तर हे पोलीसवाले मला काही सोडून नाही राहिले आहे. मी फिर्यादी असून माझ्यासोबत लैंगिक अत्याचार करत आहे आणि मी त्यांच्या विरोधात केस लावत आहो कोर्टामध्ये. तर त्याच्यामुळे मला संपवण्याचा त्यांचा कटकारस्थान आहे आणि डाव आहे. तरी मला सुरक्षा आणि सपोर्ट करण्यात यावा लवकरात लवकर, असे माझे जे हितचिंतक आणि माझे जे समर्थक आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे. आणि मला लवकरात लवकर प्रोटेक्शन देऊन माझ्या फॅमिलीच्या विरोधात केस लावण्यासाठी मला मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आणि व्हायरल करून ही माहिती सर्वांना माहीत झाली पाहिजे असं माझं मत आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हायरल करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.